हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण करणार ओल्या तुरीच्या दाण्यांची खस्ता कचोरी। त्यासाठी मी एक मिक्सिंग जारमध्ये पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची याचं छान वाटण तयार करून घेतलं। त्यानंतर लगेच यात मी ओल्या तुरीचे दाणे पण टाकून घेतले आणि परत छान वाटण तयार करून घेतलं। त्यानंतर एका कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून हे तयार केलेलं वाटण त्यात टाकून घेतलं। 2 ते 3 मिनिटं छान परतून घेतलं। त्यानंतर मी यात सुके मसाले टाकून घेतले। मीठ, धनेपूड, जिरेपूड, हळद, आमचूर पावडर, चाट मसाला टाकून घेतला आणि 1-2 ते 3 मिनिटं छान असं परतून घेतलं। एका प्लेटमध्ये हे थंड होण्यासाठी मिश्रण काढून घेतलं। मिक्सिंग बाउलमध्ये 2 कप मैदा, चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल टाकून याला मिक्स करून घेतलं। त्यानंतर थोडं पाणी टाकून त्यात असा कडक असा डो तयार करून घेतला। याला प्लेट झाकून 15 मिनिटांसाठी साईडला ठेवून दिलं। तोपर्यंत सारण पण थंड झालेलं होतं। त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले। तुम्हाला हवे असतील त्या प्रकारचे गोळे तुम्ही कचोरीसाठी तयार करू शकता। त्यानंतर मी मैद्याची पारी वगैरे लाटून घेतली आणि या पारीमध्ये हे स्टफिंग भरून छान कळेने याला बंद करून घेतले आणि फ्राय करण्यासाठी तयार करून घेतले सगळे गोळे। त्यानंतर एका कढईमध्ये तेल तापवून घेतलं। लो फ्लेमला हे सगळे कचोऱ्या तळून घेतल्या। सगळ्या कचोऱ्या तळून घेतल्यानंतर सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतले आणि सर्व केले। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।